नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात आली, फॉर्म भरून गेले. 30 तारीख लास्ट डेट होती. 7 दिवस पण वाढले. आपण सर्वांनी या ठिकाणी फॉर्म पण भरले, सगळ्या गोष्टी झाल्या. आता सर्वांना वेध लागले ते म्हणजे ग्राउंडच्या तारखा कधी येणार, ग्राउंड कधी. पण मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं, भरती येते, ग्राउंड होतं, पेपर होतो, कट ऑफ लागतो आणि शेवटी वेट करता करता किंवा वाट पाहत असतानाच आपण या ठिकाणी प्रतीक्षा देतोय. नाव कधी कधी काहींचं येत नाही किंवा काहींचं येतं किंवा जे सिलेक्ट व्हायचे ते होऊन पण जातात. मात्र जे सिलेक्ट होणारे विद्यार्थी असतात ते काय करतात मित्रांनो, ते जास्त काहीच वेळ नाही पुढे वाया घालत. का कोणत्या टेलिग्रामवर काय अपडेट आली, कोणत्या चॅनलवर काय अपडेट आली, कोणी काय झालं, त्यांना एक माहित असतं जे होणार आहे ते होणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते फक्त अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देतात आणि प्रॉपरली ग्राउंडवर फोकस करतात. आपल्याला पण तेच करायचे. बाकीच्या जास्त गोष्ट म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सांगेल तुम्हाला, का पोलीस भरती 2025 बद्दलची मैदानी चाचणीच्या अपडेट संदर्भात मित्रांनो, काय का मैदानी नक्की कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला. वारंवार व्हॉट्सअपला मेसेज येतात, टेलिग्रामला मेसेज येतात. मित्रांनो, कोणत्या घटकात सर्वाधिक फॉर्म आले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि लेखीसाठी किती उमेदवार बोलवले जाणार हे पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एक कात्रण काल फिरत होतं, नाशिकचं कात्रण होतं, महाराष्ट्र टाइम्स पेपरचं होतं. महत्वाचं कात्रण होतं. ते कात्रण पण काय आहे आणि त्या कात्रणाचा नक्की उद्देश काय आहे सांगण्याचा, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जे काही गोष्टी दिल्यात त्या गोष्टीत किती खरं आहे किंवा काय खोटं आहे किंवा काय खरं आहे हे पण मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून सांगणार आहे. तत्पूर्वी आपण एक पाहूया की मीरा भाईंदरला या ठिकाणी ग्राउंड भरती प्रक्रियेचं ग्राउंड सुरू होणार आहे, म्हणून मीरा भाईंदरला मनुष्यबळ मागवलेलं आहे मित्रांनो. जवळजवळ 450च्या आसपास पोलीस कॉन्स्टेबल आणि बाकीचे 80-82 पोलीस सहाय्यक किंवा PSI मागवलेले आहेत मित्रांनो. ते काय आहे परिपत्रक आता काही वेळेपूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते लगेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे. नक्की काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया आणि मग नंतर ना आपण त्या पेपरची बातमीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि त्याच्यातली काय माहिती आहे, एकाच 10 आहे का एकाच 15 आहे, ते सगळं त्या ठिकाणी पाहू. पहिलं आपण नक्की परिपत्रक काय आले ते पाहून घेऊ. हे जे परिपत्रक आहे हे आता या ठिकाणी आलेलं आहे. काही वेळापूर्वी हे परिपत्रक प्रसिद्ध झाले मित्रांनो. त्यांनी डायरेक्टली काय सांगितले, संदेश घेणारा, प्रत मार्फत संदेश पाठवणारा वगैरे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार वगैरे असे मापात हे परिपत्रक आहे. तुम्ही पाहू शकता की हे परिपत्रका संदर्भातले बाळांनो. याच्यात डायरेक्ट सांगितलंय, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्त करता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकाऱ्यांना दिनांक 11/12/25 म्हणजे उद्या 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे, मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्त करता इकडील कार्यालयास सादर करावे. तुम्ही पाहू शकता पूर्ण कार्यालयातून कुठून कुठून किती किती कॉन्स्टेबल, किती पोलीस, किती PI वगैरे पाहिजे त्यांनी सांगितले. इथं पाहू शकता सहाय्यक पोलीस निरीक्षक 20 पाहिजे, पोलीस उपनिरीक्षक 62 आणि 435 पोलीस कॉन्स्टेबल पाहिजेत. म्हणजे पोलीस अंमलदार हे 435 लोक पाहिजेत. म्हणजे हे कशासाठी पाहिजे मित्रांनो, त्यांनी इथं दिलेले कशासाठी पाहिजे, डायरेक्टली इथं प्रॉपर डायरेक्ट दिले. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार असून त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्त करता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. म्हणजे हालचाली सुरू आहेत, व्यवस्थितरित्या हालचाली सुरू आहेत पूर्णपणे. हे परिपत्रक आता काही वेळापूर्वी प्रसिद्ध झालेले आहे, म्हणजे सुरू आहे. आता उद्यापर्यंत त्यांनीच विचारले, म्हणजे असंच सगळीकडले दमादमाने सगळीकडले येणार आहेत, त्यात कुठल्याच प्रकारची काही शंका नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे मित्रांनो. आता आपण जे काही नाशिकचं जे कालचं जे काही मटा पेपरचं जे काही कात्रण होतं त्याच्या बातमीतून बरेच जण संभ्रम निर्माण झाला होता. तर त्या मटा पेपरचं कात्रण काय ते नक्की पाहूया. आता चला तर मग पाहूया ते मटा पेपरचं कात्रण काय आहे. आपण या ठिकाणी पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा हेच ते परिपत्रक आहे का पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीचे लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, नाशिकचा मटाच्या कालच्या पेपरची बातमी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह मी काय दिले ते व्यवस्थित पाहून घ्या बरं, समजून घ्या 1-2 मिनिटं वेळ काढून. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असं आहे आणि आपण आता जे परिपत्रक जे पाहिले मीरा भाईंदरचं त्या संदर्भात ज्या काही हालचाली त्या ठिकाणी काय झाल्या, जवळजवळ सुरू करण्यात आलेल्या किंवा सुरू पण झालेल्या आहेत. आलं लक्षामध्ये? आता पहा मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेन का महाराष्ट्र राज्य लक्षामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने आता मैदानी चाचणीच्या वेळापत्रकाकडे उमेदवारांच्या नजर आहेत. मैदानी चाचणीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवत पोलीस होण्याचं स्वप्न लाखो उमेदवार बघत असून नाशिक जिल्ह्यात 3 संवर्गातील 380 म्हणजे हे लोकलची बातमीचं आहे, नाशिकच्या लोकलच्या बातमीचं आहे. म्हणजे ते नाशिक 380 जागा फक्त नाशिकच्या आहेत. नाशिक कारागृह, नाशिक चालक आणि नाशिक पोलीस शिपाई मिळून 380 जागा आहेत. त्यांनी पुढे काय सांगितलंय का लवकरच चाचण्यांचं वेळापत्रक घोषित होणार असून अर्ज पडताळणीनुसार स्लॉट करण्यात येणार आहेत. म्हणजे ते आपलं जे आहे नेहमीप्रमाणे, ते वेगळं काही विशेष काही नाही. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, पुढे सांगता येते की
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई 52 आणि चालक तर कारागृह तर 118 असे एकूण 380 जागांवरती भरती होते 2022-25. ठीक आहे. हे जे त्यांनी ते कालावधी सांगितलं, नाशिक शहरात पदे रिक्त नसताना भरती घोषित झालेली नाही. मात्र ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती ही होणारी भरतीमुळे सिंहस्था पूर्वी नव प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचं बळ प्राप्त होणार आहे. सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसात 150 तर 24 मध्ये फक्त 32 जागांवरती भरती झाली होती. त्यामुळे नाशिकमध्ये ही होणारी भरती मोठी प्रक्रिया असणार नाशिक ग्रामीणची. आणि कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी त्यांना सध्या काय होणार आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याला ते कर्मचारी वापरता येणार आहे असं त्यांनी याच्या सांगितले. पण त्यांनी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली, ही नीट पहा. तर त्यांनी काय सांगितलंय, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदरे व पुण्यात सर्वाधिक अर्ज. साहजिक आहे. या ठिकाणी नवी मुंबईला पण चांगले अर्ज आलेले, मुंबईला पण 2,76,000 पर्यंत अर्ज गेले, 2.25 लाखापर्यंत अर्ज मुंबईला गेलेले आहेत. मीरा भाईंदरला चांगले अर्ज आणि पुण्यातही लाखाला अर्जाने गाठलेला आहे. म्हणजे इथपर्यंत एवढे अर्ज या ठिकाणी गेलेत. आता पुढे त्यांनी काय सांगितलं, कारागृह एसआरपीएफ शिवाय शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती. आता हा जे आहे अनेकांची पसंती म्हणजे सगळ्यांनीच तिथं भरलेलं आहे. अनेकांची म्हणजे एक फॉर्मच भरायचा असतं, मग सगळ्यांची पसंती. दुसरं सांगणे, प्राप्त अर्जांची छाननी होणार, मैदानी चाचणीवेळी कागदपत्र तपासणी. आता हा जो पॉईंट आहे, प्राप्त अर्जांची छाननी होणार. मित्रांनो, प्राप्त अर्जांची छाननी वगैरे काही नसतं, कारण का ऑनलाईन फॉर्म आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तेवढ्या विद्यार्थ्यांना सर्वांना प्रवेश पत्र येतं. तुमचे पेमेंट व्यवस्थित झाले असेल, फॉर्म भरला असेल, चुकीचा जरी काही फॉर्म भरला गेला असेल तरी काही शंका नाही, त्यात तुमचं प्रवेश पत्र येतं. आणि मैदानी चाचणीवेळी कागदपत्र तपासणे. आता हे जे टॉपिक आहे, हा बऱ्याच जणांनी विचारला का मैदानी चाचणीच्या वेळीच कागदपत्र तपासणे होते का? लक्षात ठेवा, मैदानी चाचणीच्या वेळी काही कागदपत्र तपासणी काही ठिकाणी मैदानी चाचणीच्या वेळेस होते, काही ठिकाणी सगळं डायरेक्ट फायनलला कागदपत्र तपासणी केली जाते. आलं लक्षात? मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, मैदानी चाचणीच्या वेळेस नाही, नंतर डायरेक्टली कागदपत्र त्या ठिकाणी जे होतील सिलेक्ट त्यांचे चेक केले जातात. त्याच्यामुळे त्या मुद्द्याला काही घाबरून जाऊ नका का बाबा लगेच सगळ्या गोष्टी होतील वगैरे, असं काही नाही. काही ठिकाणी घेतात, बारीक छोटे घटक आहेत त्या ठिकाणी घेतात, काही ठिकाणी घेत नाही. पुढे 12वी उत्तीर्णांसह पदवीधर, पदव्युत्तर, पदवी, इंजिनियर, आयटी क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत, हे बाकी खरे. सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे, हे पण अगदी बरोबर आहे. लेखी परीक्षा सगळ्या घटकामध्ये एकाच दिवशी होती, मुंबई वगळता. मात्र असंही काही नाही का सगळीकडे एका दिवशी, कारण का कोणतीही लेखी परीक्षा कोणत्याही दिवशी झाली तरी लक्षात ठेवा, कारण की पेपर हा डबल फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्याला एकच पेपर देता येणार आहे. मात्र लेखी परीक्षा शक्यतो ते एकाच दिवशी घेण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड. लक्षात घ्या, शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड असं आहे. मात्र हा रेशो एकास 15 होतो, एकास 20 होतो, एकास 25 होतो, कधी एकास 30 पण होतो. मीरा भाईंदरला पाठीमागच्या वेळी एकास 29 पोरं लेखी परीक्षेसाठी पात्र केले होते, एकास 29. यावेळेस एकास 10 करतील, एकास 15 करतील, पण एकास 10च्या खाली तो रेशो येत नाही. तो रेशो एकास 10 शक्यतो क्वचित ठिकाणी एकास 10 घेतात, मोजक्या, नाही तर एकास 10 कुठंच घेतला जात नाही. सगळीकडे एकास 15, एकास 20, एकास 13, एकास 12, एकास 17, एकास 18 अशा दरम्यानच घेतला जातो. कारण का एकास 10 रेशो का बसत नाही, कारण का शेवटच्या मार्कावरली सर्व विद्यार्थी घ्यावे लागतात, म्हणून तो रेशो पुढे जातो. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे, यात काही शंका नाही. लेखीची ही 100 गुणांची होणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही एक महत्वपूर्ण अपडेट होती, मी तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. ग्राउंडच्या तारखा आपण पाहिलं असेल, मीरा भाईंदरची हालचाल चालू झाली, तशीच सगळीकडल्या छोट्या मोठे जे घटक आहेत, छोटे छोटे जे घटक आहेत त्यांच्या हालचाली चालू आहेत. ग्राउंडच्या तारखा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत काही ना काहीतरी आपल्याला अपडेट येऊन जाईल, किंवा एवढ्या 5-10 दिवसात पण अपडेट समजू शकतात, किंवा नाहीच समजल्या तर लक्षात ठेवा, जानेवारी तर आपलं फेब्रुवारी तर फिक्स ग्राउंड होते, त्यात काही शंका नाही. मात्र जानेवारी सुद्धा काही छोटे मोठे घटक जे आहेत, मोठे नाही छोटे छोटे जे घटक आहेत त्या घटकांचं त्या ठिकाणी होऊ शकतं. आलं लक्षामध्ये? मित्रांनो, आपण पोलीस भरतीची तयारी करतो तर आपण पुस्तकांबद्दल नक्कीच संभ्रमात असतो. तर आपल्याला मित्रांनो मी जे पुस्तक हे करतोय ते पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता. तुम्हाला ज्यांना आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन तुम्ही ते भारतीय प्रकाशनचं पुस्तक खरेदी करू शकता. तर त्या पुस्तकाबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो, ती तुम्ही पाहून घ्या. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद. पहा मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक, हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर, 35,000, 40,000 व 45,000 जम्बो. यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रात QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 14वी आवृत्ती मित्रांनो 2025 50,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती, घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या, भाग 1 सामान्य व मराठी आणि भाग 2 गणित व बुद्धिमत्ता, हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो. नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश असतं. स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्त्वाचं
2004 ते 2025 मध्ये झालेल्या 535 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषय न्याय, सूक्ष्म घटक न्याय, वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल असं विश्लेषण असणारं, सोबतच आगामी संपूर्ण 2025-26 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटेड्स व डेली सराव प्रशासनचं स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील 20 वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असणारं मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर हडबे सर, मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबे सर यांचं भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे. 50,000 जम्बो. कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त 50,000 म्हणा, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो. आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 50,000 जम्बो स्मार्ट बुक कॉम्बो पॅक ऑफर मित्रांनो. भाग 1 व भाग 2 एकत्रित वितरण आहे मित्रांनो. भाग 1 ची MRP 670, भाग 2 ची MRP 590. मात्र जरी ती 1260 असेल तर तुम्हाला 1190 ला भेटणार. परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉलकडे जाशाल त्यावेळेस बुक स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुक स्टॉलला भेटणार आहे. हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता. कॉम्बो ऑफरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो. हा भाग 2 देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो. भाग 2 गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे. मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा 50,000 जम्बो का लगेच पुस्तक निघा. मार्केटमध्ये असणारे एकमेव 50,000 जम्बो आहे मित्रांनो. अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणारा हा जम्बो आहे. सर्वांनी नक्की खरेदी करा आणि आपलं पोलीस होण्याचं स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा. अतिशय दर्जेदार असं पुस्तक, भारतीय प्रकाशन पुणे.